नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत आकाशटिंब या झाडाबद्दलची माहिती। आकाशटिंबाचे अथवा बुचाचे झाड या नावाने या वृक्षाला ओळखले जाते। पांढरी सुवासिक फुले येणारा हा वृक्ष असून आकाशटिंब हे त्याचे हिंदी नाव आहे। आकाशटिंब हा मुख्यतः ब्रह्मदेश आणि मलेशियातील प्रदेशामध्ये पाहायला मिळतो, पण आता भारतात सर्वत्र दिसणारा शोभिवंत वृक्ष आहे। या झाडाला भारतातील हवामान चांगले मानवते आणि त्यामुळे इथे त्यांची वाढ चांगली होते। हा वृक्ष सरळसोट उंच वाढणारा तसेच 80 फुटापर्यंत उंची गाठू शकणारा आहे। या झाडाची मुळे खोलवर न जाता जमिनीतच पसरलेली असतात, त्यामुळे त्याखाली इतर झाडेझुडपे वाढू शकत नाहीत। जोरदार वाऱ्यात हे झाड उन्मळून पडण्याची शक्यताही जास्त असते। बुचाच्या झाडाची साल खरबरीत असून त्यावर जाड रेषा असतात आणि रंग पिवळसर तपकिरी असतो। ही साल सहज काढता येते आणि त्याचे छोटे छोटे ढलपेही निघतात, त्यापासून बुचे तयार करतात। बुच हे या झाडाचे नाव यामुळेच आले आहे। बुचाच्या झाडाची पाने संयुक्त असून द्विसंयुक्त प्रकारची असतात। पानाच्या मध्यशिरेच्या दोन्ही बाजूला जोडी जोडीने पर्णिका असतात, तर टोकाला एकच पर्णिका असते। पर्णिकांचा आकार 1 ते 3 इंच लांब असतो आणि त्यांचा रंग हा गडद हिरवा असतो। जानेवारी ते मार्च झाडाची क्रमाक्रमाने पानगळ होऊन नवीन पाने येत असतात, त्यामुळे संपूर्ण झाड निष्पर्ण कधीच न होता सदाहरितच राहते। बुचाच्या झाडाची फुले पांढरी असली तरी फुलांना क्वचितच गुलाबी छटा असते। फुलांचा देठ हा बारीक नळीसारखा आणि साधारण 2 ते 2.5 इंच लांब असतो। फुलाला 5 पाकळ्या असून त्यापैकी 2 पाकळ्या एकाच वाटावी अशा एकमेकांना जोडलेल्या असतात, त्यामुळे फूल बघताना 4 पाकळ्यांचे वाटू शकते। फांदीवर गुच्छाने फुले येतात। अशी फुले खाली झुकलेली असतात आणि ती झाडावर फार काळ न टिकता गळून पडतात। एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर ते डिसेंबर असा 2 वेळा झाडाला बहर येतो। झाड बहरत असताना झाडाखाली फुलांचा गालिचा पसरलेला पाहायला मिळतो। ही फुले सुवासिक असतात आणि त्यांचा आसपासच्या वातावरणात दरवळणारा गंध लांबूनही आपल्याला ओळखता येतो। बुचाच्या झाडाला बारीक चपट्या आणि टोकदार अशा 8 ते 10 इंच लांबीच्या शेंगा लागतात। शेंगांमध्ये बिया तयार होतात। प्रत्येक बी भोवती नाजूक पापुद्र्याचे आवरण असते। शेंगा पिकल्यावर उकलतात आणि बिया बाहेर पडतात। बऱ्याचदा पोपट आणि इतर काही पक्षी शेंगातील बिया खाण्यासाठी झाडावर आलेले दिसतात। अर्थातच अशा पक्ष्यांमुळे बियांचा आपोआपच सर्वत्र प्रसार होतो। या झाडाच्या बियांपासून नवीन रोपे तयार करता येऊ शकतात, पण शेंगा किंवा बिया भारतात सर्वत्र तयार होत नाहीत। अशा वेळेस कलमांद्वारे नवीन झाडे तयार करता येतात। वरवर असणाऱ्या झाडाच्या मुळांभोवती अशा वेळेस कलमांद्वारे नवीन झाड तयार करता येतात। वरवर असणाऱ्या झाडांच्या मुळाभोवती झाडांचे मुळ्या चूषक तयार झालेले आढळून येतात आणि असे मूळ चूषक खोडून दुसरीकडे लावल्यास त्यापासून नवीन झाड तयार करता येते। तर मित्रांनो, ही होती आकाशटिंब या झाडाबद्दलची माहिती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेलचे चिन्ह दाबा, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील। धन्यवाद।